नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला अतिशय अनोळखी आणि अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट सांगणार आहे. एक क्षणभर ऐकल्यावर तुमच्या मनात शंका येईल, ह्याच्यावर विश्वास ठेवायचा का? पण हे सत्य आहे. ही अशा भूमीतली गोष्ट आहे की असं म्हणतात की जिथे रक्त हे स्वस्त आहे आणि पाणी महाग आहे. बरोबर, राजस्थान. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य घरात जन्मलेला कल्लाजी झाला. त्याला लोकांनी देवत्व प्राप्त केलं, कारण देव, देश, धर्म आणि दिलेलं वचन ह्या निभावण्यासाठी त्यांनी केवळ वयाच्या 22व्या वर्षी स्वतःचं प्राणार्पण केलं. एवढंच नव्हे, त्याचं मुंडकं छाटलं गेलं तरीही तो दोन्ही हातांनी लढत राहिला. त्यांनी शेकडो म्लेंच किंवा आक्रमणकर्त्या अकबराच्या सेनेला यमसदनाला पाठवलं आणि तिथून चक्क चितोडवरून तो कित्येक किलोमीटरचा प्रवास करून त्याच्या रतेला या राजधानीत गेला. त्याच्या बायकोला वचन दिलं होतं तिथे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या बायकोच्या मांडीवर जेव्हा ती सती जायला तयार झाली तेव्हा तिने प्रार्थना केल्याबरोबर त्याचं मस्तक जे चितोडवर होतं ते इथे येऊन पडलं. कोण आहे हा असा? चला आपण छोटी झलक बघूया आणि मग पुढे जाऊया. हे आहे ज्यांना देवत्व प्राप्त झालं असं कल्लाजी राठोड. जिथे लढाई खेळली गेली तो हा चितोडगड. त्याचे महाराणा राणा उदयसिंह. ज्या ठिकाणी 3 जोहार सजले असं हे जोहार कुंड चितोड. ही झालेली लढाई केसरिया बांधलेले राजपूत ज्यांना बघून अकबरही अचंबित झाला असे हे कल्लाजी आणि त्याचे काका जयमल. ज्या ठिकाणी जयमल यांचं देह ठेवला गेला तो हा भैरव पोल. ते आपल्या गावी परतल्यानंतर त्यांची पत्नी कृष्णकांता ही सती गेली आणि अर्थातच लोकांनी त्यांचं हे देऊळ असं बांधलं. असा हा कल्लाजी राठोड. मेडता हे घराणं, या घराण्यात ह्याचा जन्म झाला. संत मीराबाई ही ह्याची आत्या आणि जयमल मेडता हे त्याचे काका, ज्यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला असे. त्याचबरोबर अचलसिंह हे ह्याचे वडील, ते कृष्ण भक्त. आणि आई श्वेता कंवर ही शिवाची भक्त होती. तिने शिवाला नवस बोलला आणि मग तिच्या पोटी कल्ला हा जन्माला आला. देवाचं वरदान जन्मताच घेऊन आलेला, अत्यंत शूर, वीर, धाडसी. या दोघी आईबापांनी त्याला शिक्षण देण्यात काहीच कमी सोडली नाही. तो मुळात हुशार असल्यामुळे लिखापढी तर शिकला. विज्ञान, औषध, योगविद्या, कुस्ती याचबरोबर असंख्य कला तो शिकला. जसजसं त्याचं वय वाढत होतं तसतसं त्याच्या तेज अंगावर येत होतं. लोकांना मदत करणं हा त्याचा स्थायी भाव. हळूहळू हा मोठा होत होता. त्याच्या मनात नवनवी स्वप्न फुलत होती. एवढ्यात अकबराने त्याच्यावर स्वारी केली. मेडता हे अगदी छोटंसं संस्थान, मात्र सगळे शूर आणि वीर. औरंगजेबाच्या प्रचंड सेनेला त्यांनी शरण जायचं नाकारलं, कारण अकबराने 2 नीती अनुभव अशा केल्या होत्या की एक, तिथल्या स्त्रियांशी, राजपूत स्त्रियांशी लग्न करायचं, त्यांना प्रलोभनं दाखवायची, आपलं अंकित करून घ्यायचं, आणि ते तर शक्य झालं नाही तर कोणत्याही थराला जाऊन त्यांचा पराभव करायचा, सर्वनाश करून टाकायचा. या मेळतावर तो स्वतः चालून आला अकबर. मात्र ह्या शूरवीरांना त्याला वाटलं एवढंसं संस्थान पटकन चुटकीसरशी आपल्या ताब्यात येईल, पण तसं व्हायचं नव्हतं. सगळे वीर आणि स्त्रिया सुद्धा युद्धाला सामोऱ्या गेल्या. 13 दिवस युद्ध चाललं, निर्णय काही त्याचा लागेना. अशा वेळेला मग मेडता त्यांनी सोडलं. कोणी? जयमल आणि अर्थातच कल्ला. आणि आपलं कुटुंब घेऊन तो चितोडवर गेला. चितोडवर त्यावेळेला राणा उदयसिंग राज्य करत होते. चितोड हा अतिशय भक्कम असा किल्ला, संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय मोक्याचा आणि अतिशय उत्तम बांधणी असलेला. राणा उदयसिंग खुश झाले, कारण ह्या दोघांसारखी नररत्न त्याला त्याच्या राज्याला हवीच होती. त्यांनी दोघांना आसरा दिला. एवढंच नव्हे तर हे जे जयमल मेडता होते हे अनुभवी होते. त्यांना सेनाध्यक्ष आणि गडाध्यक्ष त्या चितोडच्या किल्ल्याचे प्रमुख नेमलं. हे कुटुंब तिथे रमलं, राहिलं.
चितोड हा प्रचंड मोठा किल्ला आहे. हजारो माणसं त्यात राहतील असा. खूप पाण्याचे स्रोत आहेत, जिवंत असे स्रोत आहेत, टाक्या बांधलेल्या आहेत, विहिरी बांधलेली आहेत, शेती थोडी होते असा हा चितोड. थोड्याच दिवसात असा एक कल्लाचा चाचणी घेण्याची, त्याची परीक्षा घेण्याची वेळ येऊन ठेपली. त्याच्याच राज्यामध्ये एक छोटासा एक भराई नावाचा एक गड होता आणि तिथे काही लोक राहत होते. ते डाकू होते. रतेल हे एक ठाणं होतं आणि त्या ठाण्यामध्ये उद्रेक झालेला होता, कारण नागरिक तिथले त्रस्त झाले होते. या बहिराई गडावरचे जे एक पेमला नावाचा त्यांचा प्रमुख होता, तो आणि त्याचे साथीदार गावात यायचे, गुरं ढोरं एक नव्हे असंख्य गावामध्ये जायचे, गुरं ढोरं माणसं बायकांना सुद्धा पळवायचे आणि त्या बहिरागडमध्ये बंदिवासात टाकायचे, त्यांचे हाल हाल करायचे, छळ करायचे. तो उद्रेक शमवण्यासाठी याला पाठवलं गेलं. कोणाला? कल्लाला पाठवलं गेलं. छोटासा 18 ते 20 वर्षाचा मुलगा, मात्र अत्यंत कर्तृत्ववान. उद्रेकाची कारणं शोधताना त्यांनी पहिल्यांदा लोकांना ऐकायला सुरुवात केली, नीट समजून घेतलं आणि राज्यात उत्पन्नाचे मार्ग कसे वाढतील ते केलं. राज्यामध्ये संरक्षण व्यवस्था बळकट केली. अनेक लोकांना सेनात भरती करून घेतलं, प्रशिक्षण दिलं. या बहिराईगडच्या पेमलाला त्यांनी प्रथम पत्र पाठवलं तयारी होईपर्यंत. विनंती केली, असं करू नकोस, पण तो ऐकायला काही तयार नव्हता. आणि मग एक दिवस स्त्री आणि पुरुषांची सेना घेऊन कल्ला या बहिरागडावर चालून गेला. अर्थातच बहिरागड जवळजवळ तसं छोटंसं होतं नाही म्हटलं तरी, पण ते पण अगदी निकराने लढत होते. तरीही त्यांचा पराभव झाला आणि जवळजवळ 4000 दासीव आणि 500 राजपूत मारले गेले. असंख्य तिथले बंदी लोक सोडले गेले. हे सगळं जेव्हा राजा किंवा राणा उदयसिंगला कळलं, तेव्हा त्यांनी ह्या कल्लाला या रतेलची जहागिरी देऊन टाकली आणि त्याला सांगितलं, तू तिथला आता राजा. सगळी खुश झाली. चित्तोडगडावरून त्यांचा मुक्काम आता रतेलला आला. थोडे दिवस स्थिरस्थावर झाल्यानंतर याचा राज्याभिषेक केला गेला. नंतर त्याच्या लग्नाची आता गोष्ट सुरू झाली आणि मग या बहिराईगडच्या लढाईमध्ये त्याच्या बरोबरीनं लढणारी कृष्णकांता नावाची शिवगडची जी राजकन्या होती, ती त्याच्यासाठी नवरी म्हणून निवडली गेली. लग्नाचा मुहूर्त ठरला. सारे वऱ्हाडी या शिवगडला पोचले. अशी तिथे एक प्रथा आहे की तोरण जे बांधलेलं असतं ना गडाला, ते तलवारीनी या वरांनी प्रथम तोडायचं असतं आणि मग आत जाऊन माळा त्या नवरीला घालायची असते. यांनी ते तोरण तोडलं. एवढ्यात दूरवरून जोरात वेगाने दौडत येणारे काही वीर त्यांना भेटले. ते राणा उदयसिंगकडून आलेले होते, निरोप घेऊन आलेले होते. उदयसिंगना त्यावेळेला एक मुलगा झाला होता आणि म्हणून ते त्यांची पत्नी सगळी कुंभलगडावर गेलेली होती. तिथे चितोडची रक्षा करण्यासाठी कोणी नव्हतं, म्हणून यांनी या जयमल्ला आणि कल्लाला सांगितलं की तुम्ही ताबडतोब चितोडला जा आणि चितोडच्या संरक्षणाची जबाबदारी आता तुमची. तो स्वार निघून गेला. लग्नाची घटका जवळत आलेली होती. अशा वेळेला जयमल आधी निघून गेले आणि कल्लाजींनी फक्त नवरीच्या गळ्यात, ती जी त्यांची पत्नी होती कृष्णकांता, तिच्या गळ्यात माळ घातली आणि तसेच ते ताबडतोब चितोडच्या दिशेने निघाले. चितोडला त्यांनी गेल्याबरोबर काम हाती घेतलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या विरुद्ध चालून येणारा स्वतः अकबर होता. अकबराला पहिल्यांदा त्यांनी हरवलं. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी पुन्हा आक्रमण केलं तेव्हा जवळजवळ 2 वर्ष त्याला हा गड सर करायला लागले. प्रचंड सेना घेऊन हा येत होता. 13 ऑक्टोबर 1567 या ठिकाणी त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली आणि त्यांनी जो गड ताब्यात घेतला तेव्हा 1569 वर्ष उलगडलेलं होतं. त्याचा मुक्काम हा गडाच्या खाली होता. हे सगळे चितोडच्या गडावर होते. याच्या तोफा तिथपर्यंत पोचत नव्हत्या. प्रथम त्यांनी बेत केला की आपण सगळ्या गडाला वेढा देऊया, म्हणजे यांची रसद तुटेल. अन्न पाणी तुटलं की आपोआप हे शरण येतील. पण त्यांना चोर मार्ग होते, ते गडावरच्या लोकांनाच माहिती होते. दुसरी गोष्ट, गडावर त्यांनी ऑलरेडी हा चालून येतोय अकबर म्हटल्यानंतर दाणा पाणी शस्त्र ऑलरेडी साठा करून ठेवला होता.
तिसरी महत्त्वाची गोष्ट, हे छुप्या युद्धात आणि डेझर्ट वॉरमध्ये एक्सपर्ट होते. ते खालती यायचे, अकबराच्या सेनेला प्रचंड छायाचे, काटछाट करायचे. अकबराची कितीतरी सेना त्रस्त झाली. एक तर तिथली थंडी, मग उकाडा, सगळं वाळूचं मैदान आसपास पसरलेलं, आणि गावकरी तर गाव सोडून गेलेले, गावातून काही त्यांना मिळणं शक्य नव्हतं. फार कंटाळून गेले. मग त्यांनी दुसरा प्रयत्न करून बघितला, कोणी एखादा मिळतोय का आपल्याला बकरा, की जो काही प्रलोभनाने या चितोडचं सिक्रेट सांगेल किंवा गडापर्यंत पोचवेल. तरी थोडासा गड चढायला सुरुवात केली की वरून त्यांच्यावर आगीचे गोळी यायचे, निखारी यायचे, बाण यायचे, आणखीन मग हे परत सगळे सैनिक खालती यायचे. त्यांनी मोठीच्या मोठी मचाणं उभारली, त्याच्या तोफा उभारल्या आणि तोफा डागायचा प्रयत्न केला. पण काय आश्चर्य, काहीच चितोडगडावर परिणाम होत नव्हता. उलट यांचे मचाण कोसळले जायचे, वरून बरोबर तीर सोडले जायचे. असं करता करता त्यांनी आता आणखीन एक अतिशय अघोरी मार्ग स्वीकारला. तो म्हणजे 2 भुयारं, जो मेन बुरुज होता चितोडच्या किल्ल्याच्या, त्याच्या खालपर्यंत पोचणारी त्यांनी तयार केली. एका भुयारात 80 मण आणि दुसऱ्या भुयारात 120 मण एवढी दारू कोंबली आणि त्याला आग लावून दिली. बुरुज कोसळला. मात्र बुरुज कोसळला तरी तातडीनं तो दुरुस्त करायला सगळे लागले. जयमल स्वतः पाहणी करायला गेला. एक छोट्याशा मशालीच्या प्रकाशात त्यांनी जरा नीट निरीक्षण केलं, दुरुस्ती झाली आहे की नाही. तो क्षण टिपला गेला आणि बरोबर एका संगिनीतून नेम झाडून त्याच्यावर गोळी मारली गेली. मात्र ती गोळी त्याच्या मस्तकात लागली नाही, छातीत लागली, तर जांघेत लागली. त्याला चालता येईना, एक पाऊल पुढे टाकता येईना, उभं राहता येईना. आता काय करायचं? खरोखरीच इतका दीर्घ कालावधी गेल्यानंतर, कारण 2 वर्ष प्रयत्न करतोय ना सदर अकबर, दाणापाणी आता थोडं कमी व्हायला लागलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शस्त्रसाठा आता मर्यादित आहे ना, तोही कमी व्हायला लागला होता. आणि स्वतः त्यांचा जो गडाचा प्रमुख आणि सेनेचा प्रमुख, तोच मुळी आता काय झालं तर त्याला चालता येत नव्हतं. रातोरात सगळी गडावरची माणसं एकत्र जमली आणि त्यांनी निर्णय केला, सगळ्या स्त्रिया जोहाराला सज्ज झाल्या. सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी गंगाजल प्यायलं, गंध लावलं आणि तिथे गोमुख आहे, त्या गोमुखामधलं तीर्थप्राशन केलं, गीतेचा अध्याय म्हटला आणि अर्थातच 13,000 स्त्रिया कुंडामध्ये त्यांनी स्वतःला उड्या मारल्या आणि अग्नीच्या स्वाधीन केलं, स्वतःचं शील रक्षण करण्यासाठी. त्याचबरोबर सगळे जे पुरुष होते त्यांनी तेच केलं. तिथलं जे गोमुख होतं तिथं तीर्थ घेतलं, गंगेचं पाणी आणून ठेवलेलं होतं ते प्यायलं, सगळं सुगंधी शिडकावा केला, केशरी टिळा लावला, केशरी फेटा, केशरी पोशाख आणि अर्थातच ते शत्रूवर तुटून जायला तयार झाले. वर जाळ दिसल्याबरोबर अकबराने ओळखलं की जोहार झालेला आहे, म्हणजे आता ह्याने जणू काही पराभव स्वीकारलेला आहे. तो आनंदला. दुसऱ्या दिवशी सकाळी खरंच गडाची दारं उघडली गेली. सगळे सैनिक 2-2 हातात तलवारी घेऊन लढायला तयार झाले. येणाऱ्या मुघल सेनेला कापून काढत होते. आणि असं करता 2 मिनिटात त्यांना एक अतिशय वेगळं अलौकिक असं दृश्य दिसलं. तो म्हणजे 2 डोकी आणि 4 हात असा कोणतरी एक प्रचंड भव्य दिव्य धिप्पाड हा जो कल्ला होता, तो कल्ला जयमल रणांगण सोडणार नव्हते आणि म्हणून या कल्ला आपल्या काकांना जयमलना त्यांनी आपल्या खांद्यावर बसवलेलं होतं. खांद्यावर बसलेले त्याला दैवी शक्ती होती म्हणून एवढं वजन, कारण त्याचं वय तेव्हा जयमलचं 60 वर्षाचं होतं आणि हा जेमतेम 22 वर्षाचा होता. त्यांनी ते पेललं आणि दोघंही जण तलवारीने कापत पुढे निघाले. सगळी मुघल सेना, त्यांना काहीतरी वाटलं हे अद्भुत आहे, अलौकिक आहे, काहीतरी वेगळं आहे. ती घाबरली आणि पळत सुटली, माघारी गेली. थोडा वेळ युद्ध थांबलं. हे सगळं बघितल्यानंतर अकबर अतिशय चिडला आणि त्यांनी आता त्याच्याबरोबर हत्तींची फौज आणलेली होती, मस्तवाल हत्ती. त्यांना ट्रेनिंग दिलेलं होतं. त्यांच्या सोंडेला तलवारी, सुरे, भारे काय 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 बांधलेलं होतं. त्यांना दारू पाजली गेली आणि किल्ल्यावर चितोडच्या सोडून देण्यात आलं. वर उरलेले मुठभर सैनिक या हत्तींच्या पायी तुडवून किंवा मारले जाऊन बस गड आपल्या ताब्यात यावा, ही एकमेव महत्वाकांक्षा. तिथले जे राजपूत होते, हे राजपूत त्या हत्तींच्या सोंडा कापत होते, पाय कापत होते आणि धडाधड हत्ती मरत होते. अशाच एका हत्तीच्या हल्ल्यामध्ये हे जे जयमल होते, हे जयमल मारले गेले. हा जो कल्ला होता तो म्हणाला की काकांना सुरक्षित स्थळी आपण नेलं पाहिजे
आणि म्हणून त्यांनी एका गडाच्या किल्ल्याच्या बुरुजावर त्याला व्यवस्थित पोचवलं. तो स्वतःला त्यांना खालती ठेवून वर उठणार एवढ्यात कोणीतरी मागून वार केला तलवारीने आणि त्यांची मान कापली गेली. मान कापली गेली, पण शरीरातले प्राण शिल्लक होते, जीव शिल्लक होता, कारण त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली होती. दोन्ही तलवारी त्यांनी हातात घेतल्या आणि दोन्ही हाताने मुघल सैनिक जो वाटेतील त्याला कापत 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 ते पुढे निघाले. खरं तर हेही सगळ्यांना आश्चर्य होतं की डोकं नसलेलं शरीर असं पुढे 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 कसं चाललंय. एक दोन नव्हे तर असंख्य त्याच्या तोंडात जय महाकाल, जय विक्राळ, जय मातादी अशा असंख्य घोषणा घुमू लागल्या. चितोडचा किल्ला जणू जागून त्याला सल्ला, त्यानं जणू काय आव्हान देत होता. आणि असं करत 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 शेकडो मैलाचा त्यांनी टप्पा पार केला आणि आपली राजधानी रतेल इथे आला. रतेल इथे आल्यानंतर त्याची जी बायको होती, नुकतंच लग्न झालेलं, ती कुठे होती? शिवगंगा, त्याचं जे ही होती, तिचं माहेर होतं शिवगड, शिवगडावरती होती. तिला जेव्हा कळलं की असं असं काहीतरी घडलेलं आहे, तेव्हा ती शिवगडवरून आपल्या सासरी म्हणजे रतेलला आली. तिने आल्याबरोबर जाहीर केलं की मला सती जायचं आहे. चंदनाची चिता रचली गेली. मंत्रघोष सुरू झाला. सगळीजण वाट बघत होती की आता त्याला काहीतरी शेवटचं आणलं तर गेलं पाहिजे. एवढ्यात निळ्या घोड्यावर स्वार कल्लाजींचं शरीर तिथे येऊन पोचलं. सगळ्यांना हाही आश्चर्याचा धक्का होता. ती कृष्णकांता त्या चंदनाच्या चितेवर शांतपणे बसली आणि त्यांनी अग्निदेवतेला प्रार्थना केली की मला निदान कमीत कमी चेहरा तरी दिसून दे ना थोडासा माझा नवऱ्याचा. ती ध्यानमग्ने बसलेली असताना चक्क आकाशातून चितोडगडावर पडलेलं कल्लाचं मस्तक तिच्या मांडीवर येऊन विसावलं. आता तर सगळ्यांना काय म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला. कसं झालं असेल? दैवी शक्तीचा चमत्कार आहे असं सगळ्यांना वाटलं. सगळे आनंदाने. आणि ही छोटीशी, हा कल्ला 22 वर्षाचा, म्हणजे ही जेमतेम 17-18 वर्षाची मुलगी असणार, ती हसत हसत सती गेली. ज्या ठिकाणी सती गेली त्या ठिकाणी तिची समाधी आणि कल्लाजी दोन्ही ठिकाणी, ज्या ठिकाणी त्यांना मृत्यू आला आणि ज्या ठिकाणी त्यांची एक मूर्ती बसवली गेली, तिथे दरवर्षी लोक जमतात. अनेक कथा, कादंबऱ्या, गोष्टी त्यांच्यावर लिहिल्या गेल्या. लोकगीतामध्ये त्यांना प्रसिद्ध केलं गेलं. आणि अर्थात इकडे अकबराने काय केलं? चितोडवर गेल्यानंतर त्यांनी पहिली जी गोष्ट केली असेल तर ती म्हणजे 2 पुतळे बनवायला सांगितले, एक जयमल आणि कल्ला. मात्र ते पुतळे त्याचा सन्मान म्हणून नव्हता, तर त्यांना द्वारपालाच्या जागी दोघांचे पुतळे लावले, अर्धे केलेले, कापलेले. त्यांचा अपमान करायचा होता. याच्याशिवाय त्यांनी आसपासच्या सगळ्या खेड्यामध्ये माणसं पाठवली आणि दिसेल ते नष्ट करायचा हुकूम दिला. असं म्हणतात की त्यावेळेला चितोडच्या आसपास 5,000 हिंदू मारले गेले. अनेक जैन आणि हिंदू मंदिरं नष्ट केली गेली. देवळात आल्यावर जे काही दिसेल ते लुटलं गेलं आणि जे काही हाताला लागेल, जी काही माणसं उरली सुरली असतील त्या सगळ्यांना मारून टाकलं गेलं. हा जणू बदला घेतला गेला. थोडे दिवस तो राहिला आणि मागऱ्याला निघून गेला. मात्र हे फार काळ चाललं नाही. नंतर 1617 राजपुतांनी हा किल्ला परत जिंकून घेतला. म्हणण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना राणा प्रताप माहिती आहे. या राणा प्रतापाचा जो मुलगा होता त्यांनी 17 वेळा हरवल्यानंतर मग मुघलांशी समझोता केला होता. या समझोत्यात त्याला हा किल्ला, कारण चितोड हे त्यांचं एक अभिमानाचं, बप्पा रावळनी त्याची स्थापना केली होती ना, निर्माण केला होता तो, आणि त्याच्यावर कब्जा प्रथम मिळवला होता. अभिमानाचा विषय होता. एका अटीवर दिला गेला की जो पडलेल्या स्थितीत आहे ना, बुरुज बिरुज जे काही तसंच्या तसंच ठेवायचं, मंदिरं तुटली ती दुरुस्त करायची नाही, आणि तिथे सोपवला गेला. अर्थातच काळ हा बदला घेत असतो. मग स्वातंत्र्य पुढची गोष्ट वेगळी, पण अतिशय सामान्य घरातला सामान्य मुलगा देशासाठी काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण. आजकाल मेडिकल जे ज्याच्यावर किंवा विज्ञान याच्यावर जे विश्वास ठेवतात, तर असं कसं शक्य आहे? मस्तक कापलं, कोळीतून प्राण गेला.
पण भारतीयांच्याकडे अशा प्रकारची निष्ठा, त्याप्रमाणे निष्ठा, देवावरची श्रद्धा, यामुळे अशा शक्ती अलौकिक त्यांना प्राप्त झाल्या होत्या, एवढं नक्की. मला असं वाटते आपल्याला प्रत्येकाला कल्लाजी तर होता येणार नाही का, पण आपण थोडंसं जरी या गोष्टीवरून शिकलो ना, कारण आजही देशाला देव, देश आणि धर्म यासाठी प्राण घेतले हाती, असं करायची गरज आहे. मला वाटते तुम्ही ही गोष्ट ऐका, इतरांना सांगा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. कारण आपल्याला घरात राहून जेव्हा परत परत वात एकदा पेटवली तर ती अखंड जळायला हवी असेल तर रोज त्याच्यात तेल तूप टाकावं लागतं ना. तसं आहे, एकदा मनावर झालेले संस्कार कायमचे टिकण्यासाठी त्याला परत 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 अशा गोष्टी ऐकाव्या लागतात. पुढच्या वेळेला अशाच एका राजाची गोष्ट की ज्यांनी हिंदू धर्म वाचवला, औरंगजेबाच्या काळातली ही गोष्ट आहे, ती पुढच्या वेळेला. नमस्कार आणि धन्यवाद.